नशिबाने जोडलेली गाठ भारा. तसा अर्णव, तुला एक गोष्ट सांगू का? आपल्या हा वरून ना, तुझा तो नकार ऐकून इतकं काळजीत पडला होता की त्याने एक मोठा निर्णय घेतला होता. तो म्हणाला होता की जर तू गौरीला सोडलंस तर तो स्वतः गौरीशी लग्न करून तिला आपल्या आयुष्यात हक्काची जागा देईल, जेणेकरून भविष्यात कोणीही गौरीच्या चारित्र्यावर बोट उचलू शकणार नाही. बघ, आपला वरून किती दिलदार आहे. काय मग, तू तुझ्या ह्या दिलदार मित्राला त्याच्या दिलदारीसाठी शाबासकी देणार नाहीस का? विशाल भाऊंचे हे बोलणे ऐकून वरूणचे चेहऱ्याचा रंग उडाला आणि तो कमालीचा घाबरून अर्णवकडे पाहू लागला. तिकडे अर्णव मात्र विशाल भाऊंचे शब्द ऐकताच रागाने लालबुंद झाला. तो अर्णवकडे रागाने डोळे वटारून पाहू लागला आणि त्याच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. वरून त्याच्या गौरीबद्दल असं विचार तरी कसा करू शकतो? तो त्याच्या गौरीला आपली बनवण्याचा विचार कसा करू शकतो, जेव्हा की गौरी फक्त आणि फक्त त्याची आहे? तो अत्यंत रागात वरूणच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हे पाहून वरूणने आपले पावले मागे घेतले. अर्णव, माझे ऐक, असे काहीही नाहीये. अरे, मी तुझे बोलणे ऐकून जरा जास्तच रागात आलो होतो, त्यामुळे त्या भरात माझ्या तोंडून विशाल भाऊ समोर हे सगळे शब्द निघून गेले. पण अर्णव, मी शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनात गौरी वहिनीबद्दल असे काहीही नाहीये. तू सांगशील तर मी तुझ्या डोळ्यासमोर त्यांच्याकडून राखी सुद्धा बांधून घेईन. प्लीज मित्रा, मला माफ कर. ती फक्त नकळत माझी जीभ घसरली होती. त्याचे बोलणे ऐकून अर्णव थांबला, पण तरीही तो प्रचंड रागात होता. तो वरूणकडे पाहत म्हणाला, राखी तर मी रक्षाबंधनला तुला बांधायला लावणारच आहे, जेणेकरून भविष्यात चुकूनही तुझ्या तोंडून अशी गोष्ट निघणार नाही. पण आज नंतर जर तू गौरीबद्दल कधीही काहीही वाईट बोललास किंवा मनात असे विचार जरी आणलेस तर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल. मी तुला जिवंत जमिनीत गाडून टाकीन आणि तू कुठे गेला हे कोणाला समजणारही नाही. अर्णवचे बोलणे ऐकून वरूणने घाबरत होकारार्थी मान हलवली. तिथे निर्माण झालेले गंभीर परिस्थिती पाहून विकास सर्वांना म्हणाला, अरे मित्रांनो, आता तुम्ही काय गोष्टी घेऊन बसलात? पूर्ण पार्टी कंटाळवाणी होत चालली आहे. चला ना, काहीतरी खाऊ पिऊया, एकत्र बसून पेग लावूया. शेवटी मित्रांसोबत अशी गेट टुगेदर जमवण्याची संधी आम्हा विवाहित पुरुषांना कुठे मिळते? आता संधी मिळालीच आहे, तर तिचा फायदा घेऊया. त्याचा ह्या बोलण्यावर सर्वांनी होकार दिला. तेव्हा अर्णव म्हणाला, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मी काहीही करणार नाही. आज माझे ड्रिंक येण्याचे अजिबात मन नाही. तसेही गौरी सोबत आहे. त्यावर विकास अर्णवच्या गळ्यात हात टाकत म्हणाला, अरे, आपल्या सगळ्यांच्या बायका आपल्या सोबतच आहेत की. जेव्हा आपल्याला काही फरक पडत नाही तर तुलाच काय एवढा फरक पडतोय? चल ना मित्रा, आज माझी मुले पण सोबत नाही, ज्यांना कडेवर घेऊन मला इकडे तिकडे फिरावे लागेल. आज एवढी छान संधी मिळाली आहे, तर जरा एन्जॉय करू दे ना. तू जास्त नको पिऊ, पण एक दोन पेग तर घेऊ शकतोस. त्याचा ह्या बोलण्यावर अर्णव काहीतरी बोलणारच होता. तितक्यात विशाल त्याच्याजवळ आला आणि त्याचा हात धरून खेचत म्हणाला, तू चल रे आधी, जेव्हा पाहावे तेव्हा तुझे आपले नाही नाही सुरू असते. एवढे बोलून तो अर्णवला वडत आपल्या बाकीच्या मित्रांसोबत टेरेसच्या दिशेने निघून गेला. ते सगळेजण टेरेसवर बसून आपल्या ड्रिंकचा आनंद घेत होते. सर्वांचे आतापर्यंत 2-3 पेग मारून झाले होते. अर्णवने मात्र फक्त एकच पेग घेतला होता आणि दुसरा त्याच्या हातात होता. त्याला धास्ती होती की आपल्याकडून जास्त ड्रिंक घेतली जाऊ नये, ज्यामुळे गौरीला त्रास होईल. दुसरीकडे बाकीचे सर्व मित्र मात्र त्याला चिडवत ड्रिंक करत होते. तेव्हा अधीरमन झाले, मधुर गण झाले. त्या सर्वांच्या कानावर एका अतिशय गोड आवाजात गाण्याचे शब्द पडले आणि जेव्हा अर्णवच्या कानावर हा आवाज पडला तेव्हा तो एकदम दचकला. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. तो आवाज ऐकून विकास हसत विसरला म्हणाला, कोण आहे रे ही? किती छान गात आहे. काय आवाज आहे? ऐकताच म्हणाला आणि डोक्याला एकदम शांतता मिळत आहे. अर्णव विशालकडे पाहत म्हणाला, विशाल, आजच्या पार्टीत तू काही खास सिंगर वगैरे बोलवलं आहेस की काय?
दुसरीकडे विशाल स्वतः त्या गाण्यात हरवून गेला होता. तो त्याच्याकडे पाहत म्हणाला, नाही रे, मलाही माहीत नाही. मी तर कोणत्याही सिंगरला हायर केलेलं नाही. एवढे बोलून सोप्यावरून उठत खाली पाहत म्हणाला, मला वाटतं नीताची एखादी मैत्रीण गात आहे, म्हणूनच तिथे एवढी गर्दी जमा झाली आहे. खरंच काय आवाज आहे ह्या मुलीचा. सगळ्या ताण एका क्षणात दूर झाला. पण यार, तेव्हाच वरून उठत म्हणाला, चल ना भाऊ, काले जाऊन पाहूया तरी कोण आहे ही, जिचा आवाज एवढा गोड आहे. जर ती बॅचलर असेल तर मी नक्की ट्राय करेन तिच्यावर. विशालने त्याच्याकडे रागाने पाहताच वरूनने लगेच आपली नजर फिरवली आणि अर्णवकडे पाहिले, जो पूर्णपणे चक्रावून आणि हैराण होऊन तिथे बसला होता. अर्णवला असे पाहून वरुणला काहीतरी विचित्र वाटले. तो त्याला म्हणाला, तुला काय झाले रे बाबा? तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस? तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजले? तेव्हाच अर्णव उठून उभा राहत म्हणाला, हा आवाज, वरुणकडे पाहत म्हणाला, हा आवाज अनुष्काचा आहे. तीच आहे जी हे गाणे गात आहे. मला नीट आठवते, जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हाही तिने हेच गाणे गायले होते. याचा अर्थ ती परत आली आहे. त्याचे हे बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्याने उठून उभे राहिले. प्रत्येकाचे तोंड थक्क होऊन उघडेच राहिले. ते सगळे एकमेकांकडे पाहू लागले. वरून टेन्शनमध्ये अर्णवला म्हणाला, हे तू काय बोलतोय अर्णव? अनुष्का इथे कशी येऊ शकते? आम्ही तर तिला ओळखतही नाही. मग तिच्याकडे इन्व्हिटेशन कसे जाईल? मला वाटते तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यावर अर्णव त्याच्याकडे पाहत म्हणाला, मला कोणतेही गैरसमज झालेला नाही. हा आवाज अनुष्काचाच आहे. ह्याच आवाजामुळे आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. मी हा आवाज कधीच विसरू शकत नाही वरून. आणि आता जेव्हा ती परत आली आहे तेव्हा मला तिच्याकडून माझे सर्व प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. आता मी तिला अशीच आपल्या प्रश्नांपासून पाठ फिरवून जाऊ देणार नाही. तिच्यामुळे माझी आणि गौरीची आयुष्य कॉम्प्लिकेटेड होऊन बसले आहे. तिला मी असेच सहज सोडणार नाही. एवढे बोलून तो वेगात पायऱ्यांवरून खाली धावला. त्याचे बाकीचे मित्रही एकमेकांचे चेहरे पाहू लागले आणि मग ते सुद्धा घाईघाईने त्याच्या मागे जाऊ लागले. अर्णव खाली आला आणि गर्दीतून वेगाने वाट काढत लोकांना बाजूला सारत पुढे जाऊ लागला. त्याचे हृदय प्रचंड अस्वस्थ आणि वेगाने धडधडत होते. त्याच्या डोक्यावर वारंवार एकाच विचार येत होता की आता अनुष्का नक्की परत का आली आहे, जेव्हा की ती स्वतः त्याला सोडून गेली होती. हेच सगळे विचार करत तो फक्त पुढे पुढे चालत होता. जसं तो गर्दीतून वाट काढून अगदी पुढे आला तसे समोर गाणे गाणाऱ्या मुलीला पाहून त्याचे डोळे विस्फारले गेले आणि त्याच्या चेहऱ्यावर कमालीचे आश्चर्य दाटून आले. त्याच्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला, गौरी. त्याच्या मित्रांचीही काही अशीच अवस्था झाली होती. सगळेजण डोळे मोठे करून समोर बसलेल्या मुलीकडे पाहत होते आणि मग त्यांच्या नजरा अर्णवकडे वळवल्या, जो स्वतःही कमालीच्या आश्चर्याने समोर बसलेल्या मुलीकडे पाहत होता. ती मुलगी दुसरी कोणी नसून स्वतः गौरी होती. थोड्या वेळानंतर सगळेजण परत टेरेसवर बसले होते. अर्णवने आपले दोन्ही हात गुडघ्यांवर टेकवले होते आणि त्या हातांचे पंजे एकमेकांत गुंफून त्यावर आपले डोके टेकवले होते. तसेच त्याचे डोळे बंद होते, जणू तो एखाद्या खोल विचारात बुडाला असून काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हाच वरून त्याला म्हणाला, तर तुझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की 4 महिन्यांपूर्वी तू जिचा आवाज ऐकून तिच्याकडे आकर्षित झाला होतास ती मुलगी दुसरी कोणी नसून गौरी आहे आणि तू सुरुवातीपासूनच तिला अनुष्का समजून तिच्यावर प्रेम करत आला आहेस. याचा अर्थ तू सुरुवातीपासून आतापर्यंत फक्त एकाच मुलीवर प्रेम केले आहेस आणि ती अनुष्का नसून गौरी आहे. तर मग तू गौरीला अनुष्का कसे समजलास? तुला हा गैरसमज झाला कसा? आणि एवढे दिवस अनुष्कासोबत राहूनही तुला हे का समजले नाही की ज्या आवाजाकडे तू खेचला गेला होतास ती मुलगी अनुष्का नव्हती? यार, मला तुझ्या बोलण्यातला हा जोल काही समजत नाही. सोबतच मला असे वाटत आहे की त्या अनुष्काने कोणत्या तरी मोठ्या डाव खेळून तुला इतका वेळ मूर्ख बनवले आहे जेणेकरून तुझ्या माध्यमातून ती स्वतःसाठी काहीतरी मोठे साध्य करू शकेल. म्हणूनच की काय ती अचानक लग्नाच्या दिवशी गायब झाली?
तेव्हाच विकास आपल्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव लपवून न शकल्यामुळे अस्वस्थ होत अर्णवला म्हणाला, पण यार मला तर हेच समजत नाही की याने अनुष्काला गौरी कसे समजले. याला एवढा मोठा गैरसमज झालाच कसा. काय त्या दिवशी गाणे गाताना तू गौरीला पाहिले नव्हतेस का. त्याचे बोलणे ऐकून अर्णव एकदम ताठ होऊन बसला आणि विकासकडे पाहत म्हणाला, जर मी त्या दिवशी गौरीला पाहिलेच असते तर इतका मोठा गोंधळ निर्माणच झाला नसता. सत्य तर हेच आहे की त्या दिवशी मी फक्त तिचा आवाज ऐकला होता आणि तेव्हा मी त्या स्टेजवर गेलो तेव्हा तिथे मला अनुष्का मिळाली. कदाचित ती मला आधीपासून ओळखत होती, म्हणूनच तिने जाणून बुजून मला धोक्यात ठेवले आणि हा सगळा गोंधळ निर्माण केला, ज्याच्यामुळे मी आजपर्यंत गौरीपासून जी माझे खरे प्रेम आहे तिच्यापासून दूर राहिलो. असे म्हणत अर्णव 4 महिन्यापूर्वींच आठवणीमध्ये हरवून गेला आणि विकासला म्हणाला, गोष्ट त्या दिवशीची आहे जेव्हा अर्णव आपल्या बिझनेस मीटिंगच्या निमित्ताने रॉयल ब्लू मून हॉटेलमध्ये गेला होता. तिथे त्याने आपल्या पार्टनरसोबत मीटिंग केली जो फॉरेनवरून आला होता. त्याची मीटिंग सक्सेसफुल झाली, पण फॉरेन क्लायंटकडून काही अशा डिमँड्स होत्या ज्यामुळे अर्णवचा मूड थोडा खराब झाला होता. मीटिंग संपून तो हॉटेलमधून बाहेर पडतच होता तितक्यात गॅलरीतून जात असताना एक अतिशय गोड आवाज त्याच्या कानावर पडला. तो आवाज ऐकून अर्णवचे पाय तिथेच गॅलरीमध्ये रेंगाळले. हळूहळू तो आवाज अर्णवच्या मनाला आणि डोक्याला एक वेगळीच शांतता देऊ लागला. अर्णव त्या आवाजाकडे खेचला गेला. त्याचे पाय आपोआपच डाव्या बाजूला असलेल्या हॉलच्या दिशेने वळाले. तो जसा तिथे गेला त्याला स्टेजवर गुलाबी रंगाच्या सूटमध्ये एक मुलगी दिसली. तिची फक्त ओढणी त्याला दिसत होती. त्यावरून अर्णवला वाटले की जी मुलगी गाणे गात आहे तिनेच हा गुलाबी रंगाचा सूट घातला आहे. तितक्यात ते गाणे संपले. हे पाहून गाणारी मुलगी स्टेजवरून कुठेतरी गायब होऊ नये म्हणून तो वेगाने खाली उभ्या असलेल्या लोकांना बाजूला सरत पुढे जाऊ लागला. तेव्हाच पार्टीत हजर असलेले लोक हॅपी बर्थडे ओरडू लागले. त्यामुळे अर्णवला वाटले की ज्या मुलीने आता गाणे गायले तिचाच वाढदिवस आहे. तो थोडा पुढे जाऊन उभा राहिला आणि त्याने समोर पाहिले तर त्याला स्टेजवर अनुष्का दिसली. तिला पाहून अर्णवच्या ओठांवर हसू आले, कारण अनुष्काने गुलाबी रंगाचा सूट घातला होता आणि तिचा दुपट्टा सुद्धा हुबेहूब तसाच होता. थोड्या वेळानंतर पार्टी संपली आणि जसे अनुष्काचे मित्र तिच्यापासून दूर झाले तसा अर्णव तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, एक्सक्यूज मी. अनुष्काने त्याच्याकडे पाहिले तेव्हा अर्णव तिला म्हणाला, काही वेळापूर्वी ते तुम्हीच गाणे गात होता का. त्याचा आवाज ऐकून अनुष्काने त्याच्याकडे वळून पाहिले तेव्हा एका क्षणासाठी ती पूर्णपणे दचकली, पण अर्णवचे बोलणे ऐकून काहीतरी विचार करत तिने स्वतःला सावरले आणि हसत अर्णवला म्हणाले, हो मीच होते. काय झाले, काय हवे आहे तुम्हाला. अर्णव हसतमुख चेहऱ्याने गौरीला म्हणाला, काही नाही, मी तर फक्त तुमचं कौतुक करायला आलो होतो. तुम्ही खूप छान गाता. खरंच तुमचा आवाज खूप सुंदर आहे. मनाला आणि मेंदूला अगदी शांतता देतो. मग काहीतरी विचार करून तो म्हणाला, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर तुम्ही मला तुमचं नाव सांगू शकता का. त्यावर अनुष्का हसत म्हणाली, अरे नाही, ह्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे. माझं नाव अनुष्का आहे. अनुष्का देसाई, राजेश देसाईंची मुलगी. ते ऐकून अर्णव आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ह्याचा अर्थ तुम्ही देसाई कंस्ट्रक्शनचे मालक राजेश देसाई यांचा कन्या आहात. आमचे नवीन बिझनेस पार्टनर. अनुष्काने हसून होकारती मान हलवली. अर्णव हसत म्हणाला, हे तर खूपच छान झालं. चला, चांगली गोष्ट आहे की आपली भेट झाली. बाय द वे आता मी निघतो. यावर अनुष्का हसून म्हणाले, हो नक्कीच, पण तुम्ही काही घेतलं नाही. तुम्ही पार्टीत आला आहात आणि आनंद न घेता असेच परत जाल तर मला अजिबात चांगलं वाटणार नाही. कमीत कमी काही स्नॅक्स तरी घ्या. अर्णव तिच्याकडे पाहत हसून म्हणाला, थँक्यू मला विचारल्याबद्दल, पण सध्या मला जावं लागेल. माझी अजून एक मीटिंग आहे ज्याला आता फक्त अर्धा तास उरला आहे. अनुष्काने हसत होकार दिला आणि म्हणाले, तुमचं जाणं गरजेचं असेल तर मी तुम्हाला अडवणार नाही, पण तुम्ही आणखी काही वेळ थांबला असता तर मला खूप आवडलं असतं. तिच्या ह्या बोलण्यावर अर्णव म्हणाला, काळजी करू नका.
जर तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही थेट सांगू शकता, मला अजिबात वाईट वाटणार नाही. त्याचं हे बोलणं ऐकून अनुष्काने लाजून आपल्या नजरा खाली झुकवल्या. हे पाहून अर्णव हसला आणि म्हणाला, ठीक आहे, तर मग तुझी इच्छा असेल तर असंच होईल. परवा माझा ड्रायव्हर तुला न्यायला येईल. माझ्याकडून तुझ्यासाठी लंच ट्रीट असेल, नक्की ये, मी तुझी वाट पाहीन. अनुष्काने हसत होकारार्थी मान हलवली आणि अर्णव तिथून निघून गेला. म्हणजे त्यानंतर तुम्हा दोघांचं बोलणं आणि भेटणं सुरू झालं आणि तुला वाटलं की अनुष्काच ती मुलगी आहे जिने पहिल्यांदा तुझं मनाचं टाव घेतला आहे. ह्याच कारणामुळे तू स्वतःहून तिच्याशी जवळीक साधलीस आणि नंतर लग्नासाठी प्रपोज केलंस. अनुष्कानेही त्यावेळी तुझं म्हणणं मान्य करत लग्नासाठी आनंदाने होकार दिला. वरुण अर्णवकडे पाहत म्हणाला. वरुणच्या बोलण्यावर अर्णवने होकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, हो, कारण माझ्या आयुष्यात ती पहिली अशी मुलगी होती जी मला मनापासून आवडली होती. आणि मी काही असं फसवणारा माणूस नाही जो एका मुलीला सोडून दुसऱ्या मुलीच्या मागे धावेल. म्हणूनच मी अनुष्कालाच गौरी समजून लग्नासाठी निवडलं. पण मला माहीत नव्हतं की हे सगळं तिने सुरुवातीपासूनच प्लॅन करून केलं होतं. काश मी त्यावेळी गौरीला भेटू शकलो असतो तर गोष्टीपर्यंत वाढलीच नसती. यावेळी विशाल अर्णवकडे पाहत म्हणाला, तर अर्णव, आता तू काय करणार? सगळं सत्य समजल्यानंतरही तू स्वतःला गौरीपासून दूर ठेवणार का? अजूनही त्या अनुष्कामुळे स्वतःला गौरीपासून दूर ठेवून आपल्या नात्याला असंच लांब राहू देणार का? तू गौरीला सांगणार नाहीस का की ज्या मुलीवर तू नेहमीच प्रेम केलंस ती अनुष्का नव्हती तर ती स्वतः गौरी होती? त्याचं बोलणं ऐकून अर्णवच्या मनात गौरीचा विचार आला. तो थाडकन उठून उभा राहिला आणि विशालकडे पाहत म्हणाला, नाही बाबा, आतापर्यंत मी सत्यापासून अनभिज्ञ होतो, पण माझं मन नव्हतं. म्हणूनच तर ते गौरीकडे खेचलं जात होतं. पण आता जेव्हा मला सत्य समजलं आहे तेव्हा मी तिच्या आणि माझ्यामध्ये कोणालाही येऊ देणार नाही. तसंच आपल्या नात्याचा हा अधुरेपणा सुद्धा तिच्यासोबत मिळून संपवून टाकेन. पण आता अनुष्काला आम्हा दोघांच्या मध्ये कधीच येऊ देणार नाही आणि तिने जे काही केलं आहे त्याची शिक्षा तिला नक्कीच देईन. तिने आतापर्यंत फक्त माझं नाव ऐकलं आहे ना, अर्णव शिंगानिया, ज्याच्या जोरावर तिने हा एवढा मोठा डाव केला जेणेकरून माझ्याशी जोडून ती तिचं मनपसंद ध्येय गाठू शकेल. पण तिला माहीत नाही की अर्णव शिंगानिया काय चीज आहे. आता तिला कळेल की अर्णव शिंगानिया जेव्हा आपल्या रुद्र अवतारात येतो तेव्हा चांगल्या चांगल्यांची वाट लागते. थोड्या वेळाने अर्णव पार्टीत परत आला तेव्हा त्याचे लक्ष गौरीवर पडले, जी अजूनही हसतमुख चेहऱ्याने दिशा, अनिता, निधी आणि मनीषा यांच्याशी बोलत होती. हे पाहून अर्णव हसला आणि प्रेमाने तिच्याकडे एकटाक पाहत तिच्या दिशेने जाऊ लागला. आज त्याच्या डोळ्यात गौरीसाठी फक्त आणि फक्त अथांग प्रेम होते. सत्य समजल्यानंतर त्याच्या मनात जी धाकधूक होती आणि अनुष्काचा विचार सोडून गौरीला आपले मानताना अनुष्काला फसवल्यासारखे वाटत होते, ती भावना आता पूर्णपणे संपली होती. आता तो गौरीच्या दिशेने पडणारी आपले पावले थांबवणार नव्हता. त्याच्या पाठीमागून त्याचे इतर मित्रही आले आणि गौरीकडे जाणाऱ्या अर्णवकडे पाहून तेही हसू लागले. तेवढ्यात वरुणच्या मनात काहीतरी विचार आला आणि तिने विशालला एक इशारा केला. तो इशारा समजून विशालने होकार दिला आणि तो दुसऱ्या बाजूला निघून गेला. पूर्ण हॉलमधील दिवे मंद झाले आणि बाजूला रंगीबेरंगी प्रकाश पसरला. वातावरण एकदम रोमॅन्टिक झाले होते. जेव्हा गाण्याची आवाज सर्वांच्या कानावर पडली तेव्हा सगळे इकडे तिकडे पाहू लागले. तेवढ्यात विशाल, विकास आणि माधव हे सर्वजण आपापल्या बायकांकडे गेले. ज्या गौरीशी गप्पा मारत होत्या त्या सर्वांनी आपापल्या बायकांचा हात पकडला आणि ते हॉलच्या अगदी मध्यभागी आले. मग त्यांच्यासोबत डान्स करू लागले. तेवढ्यात वरुण अर्णवजवळ आला आणि त्याला म्हणाला, तुझ्याकडे मोठी संधी आहे गौरीसोबत पाऊल रोवून तिला तुझ्या प्रेमाची जाणीव करून देण्याची. गाणंही तुझ्या भावनांशी अगदी जुळत आहे, मग सुरू हो. आता कसली वाट पाहत आहेस? एवढं बोलून अर्णवच्या खांद्याला आपला
कांदा मारत वरून पुढे निघून गेला. त्याने अत्यंत प्रेमाने आपला हात गौरीकडे पुढे केला, ज्यावर गौरी त्याला डॅन्ससाठी नकार देऊ शकली नाही. हे पाहून अर्णवने वैतागून आपले डोके हलवले की हा मुलगा त्याला चिडवण्यासाठी एकही संधी सोडत नाही. आणि मग तो सुद्धा गौरीच्या दिशेने पुढे आला. नजरेत तुझ्या ही जादू कशी, हरवून गेले जग हे असे, धडकन माझी सांगते मला, तूच ऋतू, तूच जणू श्वास हा. तुझा हात हातात घेता क्षणी मिटली मनातील साऱ्या शंका हुकुमी. आता थांबणार नाही हे पाऊल माझे, गुंपले रे बंद हे प्रेमाचे. वरुणने अतिशय नाजूकपणे गौरीचा हात पकडला आणि तिला हॉलच्या मध्यभागी घेऊन आला. मग हळूच कमरेवर हात ठेवून तो तिच्यासोबत डॅन्स करू लागला. तो गौरीसोबत डॅन्स करत गोल फिरतच होता की तेवढ्यात अचानक अर्णवने पाठीमागून येऊन गौरीला स्वतःच्या दिशेने ओढले. त्याचा ह्या अचानक केलेल्या कृतीमुळे गौरीचे डोळे मोठे झाले. अर्णवने आपल्या गडद डोळ्यांनी तिच्याकडे पाहत एका हाताने तिच्या उघड्या कमरेला घट्ट पकडले आणि तिला स्वतःच्या आणखी जवळ ओढून घेतले, ज्यामुळे गौरीचे दोन्ही हात अर्णवच्या खांद्यावर गेले. अर्णवने मग वरुणकडे पाहत अगदी संत आवाजात म्हणाला, तुझं काम झालंय, आता तू निघ, मी सांभाळून घेईन. हे ऐकून वरुण हसत हसत तिथून निघून गेला. तिकडे अर्णवने गौरीचा एक हात आपल्या हातात घेत त्याचे चुंबन घेतले आणि तिला घेऊन तो गोल फिरला. अर्णवच्या ह्या वागण्याने गौरी आणखीनच आश्चर्यचकित झाली. सोबतीला अर्णवच्या ओठांचा स्पर्श आपल्या हातावर जाणवल्यामुळे तिच्या हृदयाचे ठोके वाढले. ती मोठ्या डोळ्यांनी आणि धडधडणाऱ्या हृदयाने अर्णवकडे पाहू लागली. तेवढ्यात अर्णवने गौरीला कमरेतून पकडून थेट आपल्या कडेवर वर उचलले, ज्यामुळे गौरी त्याचे दोन्ही खांदे घट्ट पकडून त्याच्याकडे पाहू लागली. तिचा चेहरा खाली झुकलेला होता, तर अर्णव स्वतःचा चेहरा वर करून तिच्याकडे पाहत होता. सोबतच तो तिला घेऊन गोल गोल फिरत होता. अर्णवने आता तिला खाली उतरवले आणि तिला वळवून तिची पाठ आपल्या छातीशी लावली. मग स्वतःचा चेहरा खाली झुकवून आणि डोळे बंद करून तिच्या उघड्या कमरेला घट्ट पकडत त्याने तिच्या उघड्या खांद्याचा चुंबन घेतले. त्याची प्रत्येक हालचाल गौरीच्या श्वासांचा वेग वाढवत होती. गौरी अचानक त्याच्याकडे वळली आणि त्याला म्हणाली, अर्णवजी, हे तुम्ही काय करताय की? तेवढ्यात अर्णवने पुन्हा एकदा तिच्या उघड्या कमरेवर आपले हात फिरवत तिला स्वतःच्या जवळ वळले. मग तिला मागच्या बाजूला झुकवत आणि स्वतः तिच्यावर झुकत एका नशिल्या आवाजात तो तिला म्हणाला, मी मी काय करतोय? मी तर फक्त डॅन्स करतोय, जसे सगळेजण आपापल्या बायकोसोबत करत आहेत. एवढं बोलून तो अधिक चुकला आणि तिला घेऊन गोल फिरला. सगळेजण आपला डॅन्स थांबवून हसतमुख चेहऱ्याने त्या दोघांना डॅन्स करताना पाहत होते. त्या दोघांचा डॅन्स इतका परफेक्ट होता की सर्वजण त्यांच्या डॅन्समध्ये हरवून गेले होते. तिकडे गौरी अर्णवच्या ह्या बदललेल्या वागण्याने आश्चर्यचकित झाली होती. आज अर्णवचे डोळे, त्याच्या हालचाली गौरीला काहीतरी वेगळीच जाणीव करून देत होत्या, ज्यामुळे तिच्या अंगामध्ये एक अनोळखी सिरसिरी भरली होती. तेवढ्यात गाण्यासोबतच त्या दोघांचा डॅन्स संपला. तेव्हा सर्व लोकांनी जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली, ज्यामुळे अर्णव भानावर आला आणि तो डॅन्स करता करता थांबला. तिथेच गौरी सर्वांना टाळ्या वाजवताना पाहून तिथून निघून जाऊ लागली की अर्णवने पाठीमागून तिच्या कमरेभोवती हात टाकत तिला जाण्यापासून रोखले. तेवढ्यात विशाल, नीता, मनीषा आणि विकास हे सर्वजण त्या दोघांच्या जवळ आले आणि त्यांच्या डॅन्सचे कौतुक करू लागले. काही वेळानंतर सगळेजण जेवणासाठी निघून गेले. पण ह्या सगळ्यात अर्णवने आता गौरीला स्वतःपासून दूर जाऊ दिले नव्हते. तो कधी तिच्या कमरेवर हात ठेवून तर कधी तिचा हात पकडून तिला स्वतःपासून दूर जाण्यापासून रोखत होता, ज्यावरून मनीषा आणि नीती तिला चिडवू लागल्या. तेव्हा गौरी लाजून आपली नजर खाली झुकवू लागली आणि सोबतच तिला अर्णववरही राग येत होता. मध्यरात्रीची वेळ होती. साधारण 12 वाजायला आले होते, जेव्हा अर्णवची गाडी शिंगानिया मॅन्शनच्या पार्किंग एरियामध्ये येऊन थांबली. आणि गाडी थांबताच गौरी गोळीच्या वेगाने गाडीतून उतरली आणि घराच्या आत निघून गेली. तिच्या ह्या वागण्यावर अर्णव आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला, पण मग तोही
डोके हलवत गाडीतून उतरला आणि मेन्शनच्या आत गेला. वाटेत हॉलमधून जात असतानाच त्याला वरुणचा फोन आला, जो त्याने तो सुखरूप घरी पोहोचले की नाही हे जाणून घेण्यासाठी केला होता. अर्णव त्याच्याशी बोलू लागला आणि थोड्या वेळाने बोलणे संपवून जेव्हा त्याने फोन ठेवला आणि पायऱ्या चढून आपल्या खोलीत पोचला, तेव्हा त्याने पाहिले की गौरी कपडे बदलून आधीच बेडवर झोपली होती. हे पाहून त्याने कमरेवर हात ठेवून काही क्षणासाठी गौरीकडे रोखून पाहिले आणि मग स्वतःचे कपडे घेऊन तो चेंज करायला निघून गेला. थोड्या वेळाने कपडे बदलून आल्यावर तो बेडवर आपल्या बाजूला येऊन झोपला आणि त्याने आपले डोळे मिटले. थोड्या वेळानंतर त्याच्या संत चालणारा श्वासांचा आवाज ऐकून गौरीने जी डोळे बंद करून झोपली होती तिने आपले डोळे उघडले. मग एका क्षणासाठी हलकीशी आपली मान फिरवून तिने अर्णवकडे पाहिले, जो आतापर्यंत गाढ झोपेत गेला होता. हे पाहून गौरीने सुटकेचा श्वास सोडला आणि पुन्हा आपली मान सरळ केली. ती आजच्या दिवसाचा विचार करू लागली. आज अर्णव तिच्याशी ज्या प्रकारे वागत होता त्याने गौरीच्या अंगावर काटा येत होता. सोबतच अर्णवच्या डोळ्यात तिला काहीतरी वेगळ्याच भावना जाणवत होत्या, ज्यामुळे तिच्या हृदयाचे टोके वाढत होते. पण सध्या ती स्वतःच्या भावनांबद्दल पूर्णपणे खात्रीशीर नव्हती. म्हणूनच तिला असे कोणतेही पाऊल उचलायचे नव्हते जे पुढे जाऊन तिला अडचणीत टाकेल. म्हणूनच ती विचारपूर्वकच या नात्याला पुढे नेणार होती. तसेही अजून खूप काही गोष्टी अशा होत्या ज्या त्या दोघांमध्ये क्लिअर झाल्या नव्हत्या. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या त्यांना एकमेकांसमोर मांडायच्या होत्या. हाच विचार करता करता तिच्याही डोळा लागला. अशाच प्रकारे दिवस सरू लागले. सर्वांचे आयुष्य आपापल्या गतीने पुढे जाऊ लागले. कोणाच्या आयुष्यात काही समस्या असायच्या तर कोणाच्या आयुष्यात कधी आनंदाचे कारण. अशा प्रकारे सगळेजण आपले आयुष्य जगत होते. गौरी यांनी अर्णवच्या नात्यातही आता सगळे काही सुरळीत झाले होते. त्या दोघांमध्ये आता पूर्वीसारखी शांतता नसायची, तर आता ते दोघंही कोणत्याही संकोचाशिवाय एकमेकांशी मोकळेपणाने सर्व गोष्टी बोलू लागले होते, ज्यासोबतच त्यांच्या नात्यात हळूहळू बदल घडू लागला होता. दोघांनाही समजून येत नव्हते, विशेषत गौरीला, की ते दोघंही आता एकमेकांच्या खूप जवळ येऊ लागले होते. एकमेकांना पाहिल्याशिवाय त्या दोघांची सकाळ होत नव्हती. गौरी कॉलेजमध्ये असली तर अर्णवचा फोन कितीतरी वेळा तिच्याकडे यायचा. तिकडे गौरी सुद्धा आता अर्णवची साथ मिळाल्यामुळे खूप आनंदी राहू लागली होती. पण इतिहास साक्षी आहे ह्या गोष्टीचा की आनंद जास्त दिवस उंबरठ्यावर टिकत नाही. जिथे आनंद तितका गहिरा असतो तिथे दुःखाची वेदनाही तितकीच गडद मिळते. आणि आता बहुधा हेच वळण गौरीच्या आयुष्यातही येणार होते, ज्यापासून ती सध्या पूर्णपणे अनभिज्ञ होती. संध्याकाळी जेव्हा अर्णव ऑफिसमधून परत आला आणि हॉलमधून वर आपल्या खोलीत जाऊ लागला, तेव्हा त्याचे लक्ष खुशी आणि पायलवर पडले, ज्या आपापसात हळूहळू काहीतरी बोलत होत्या. त्या दोघांसोबत कुटुंबातील इतर सदस्यही होते आणि ते सुद्धा हळूच एखाद्या गोष्टीवर त्यांच्या बोलण्यात होला हो मिळवत होते. पाहताना असे वाटत होते जणू ते लोक कोणत्या तरी गोष्टीवर चर्चा करत आहेत. हे पाहून अर्णव त्यांच्या दिशेने पुढे येऊ लागला. तिकडे पायलची नजर जेव्हा अर्णववर पडली तेव्हा तिने अचानक खुशीचा हातावर हात ठेवला आणि सगळे एकदम गप्प झाले आणि अर्णवकडे पाहून इकडे तिकडे बघत गप्पा मारू लागले. तेवढ्या सुनीता त्याला म्हणाल्या, अरे अर्णव, तू कधी आलास? चहा पिणार का? तुझ्यासाठी चहा बनवून देऊ? तेव्हा अर्णव त्या सर्वांकडे पाहत म्हणाला, मी तर आत्ताच आलो आई, पण तुम्ही लोक गप्पा मारत होता त्यामुळे तुमचं लक्ष गेलं नाही. तसं तुम्ही अशी कोणती पर्सनल गोष्ट बोलत होता जी माझ्यासमोर बोलू शकत नाही? आणि मी येताच एकदम गप्प झाला. सगळेजण त्याच्या बोलणे ऐकून आणि आपली चोरी पकडली गेल्यामुळे एकदम गडबडले. तेवढ्यात खुशीने अर्णवकडे पाहत त्याला खरे काय ते सांगू लागले. ते कसं आहे ना दादा, खरं तर वहिनींचा वाढदिवस येणार आहे 2 दिवसांनी.
म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी एक सरप्राईज पार्टी प्लॅन करत होतो. तिचे बोलणे ऐकून अर्णव थक्क झाला आणि तो एकदम म्हणाला, काय? गौरीचा वाढदिवस येणार आहे आणि तुम्ही लोकांनी मला सांगितले सुद्धा नाही? माझ्यापासून का लपवत होता तुम्ही सगळे? अरे, तिला वाढदिवसाची पार्टी द्यायची आहे तर त्यात मी कुठे तुम्हाला नकार देणार होतो का? त्यावर खुशी त्याच्याकडे पाहत म्हणाले, ते काय आहे ना दादा, आम्हाला वाटले की कुठे तुम्ही पूर्वीसारखं राग राग तर करणार नाही ना, जसे तुम्ही वहिनीची संबंधित गोष्टीवर आधी रागवायचे. मांडले की तुम्ही तुमच्या नात्याला एक संधी द्यायला तयार आहात, पण तरीही तुमच्या काही भरवसा नाही. कधी तुम्ही कोणत्या गोष्टीवरून रागवून बसाल? 2 दिवसांपूर्वीच गोष्ट घ्या ना. तुम्ही कदाचित वहिनीवर कोणत्या तरी गोष्टीवरून रागावला होता, म्हणून तुम्ही पूर्ण दिवस त्यांच्याकडे इग्नोर केले. एवढेच नाही तर तुम्ही त्यांच्या हाताचा चहा सुद्धा पिला नाही, जेवणही जेवला नाही. मग आम्हाला वाटले की तुम्ही अजूनही त्यांच्यावर रागवलेले असाल. अशा परिस्थितीत जर आम्ही तुम्हाला त्यांच्या वाढदिवसाबद्दल सांगितले तर तुम्ही कुठे रागवणार तर नाही ना? तिचे बोलणे ऐकून अर्णवला आठवले की 2 दिवसांपासून गौरी त्याच्याशी काहीतरी विचित्रच वागत आहे. माहीत नाही तिला 2 दिवसांपासून काय झाले आहे. ती ना तर त्याच्याशी नीट बोलते ना त्याच्याकडे पाहते. तिने काही विचारले तर फक्त गरजेपुरतंच उत्तर देते. एवढेच नाही तर तिने पुन्हा सोफ्यावर झोपायलाही सुरुवात केली आहे. याच गोष्टीवरून 2 दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये वाद झाला होता, ज्या कारणामुळे तो गौरीवर चांगलाच नाराज झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट ही होती की गौरीने त्याला ह्या गोष्टीसाठी काहीच म्हटले नव्हते आणि त्याचा राग शांत करण्यासाठी त्याला मनवलेलेही नव्हते. शेवटी हळूहळू 2 दिवसात अर्णवचा राग स्वतःहूनच शांत झाला होता आणि तो पुन्हा नेहमीप्रमाणे गौरीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. परंतु गौरीकडून अजूनही रिस्पॉन्स तसंच थंड होता. या सर्व गोष्टींमुळे आता अर्णवला समजत नव्हते की नक्की गौरीला झाले तरी काय आहे. त्यांचे इतके छान चाललेले नाते पुन्हा का बिघडू लागले आहे. त्यांच्यातील ज्या दुरावा कमी झाल्या होत्या त्या गौरी आता पुन्हा का वाढवू लागली आहे. पण आता तो आपले नाते पुन्हा पहिल्यासारखे खराब होऊ देणार नव्हता. 2 दिवसानंतर गौरीचा वाढदिवस आहे ना, तो त्याच दिवशी तिच्या सोबतच्या साऱ्या गैरसमज दूर करेल आणि गौरीची त्याच्यावर जी काही नाराजी आहे ती सुद्धा संपवून टाकेल, जेणेकरून ते दोघे पुन्हा पहिल्यासारखे एकत्र येऊ शकतील. हाच विचार करत तो खुशीला म्हणाला, तुम्हाला एकट्याने काहीही प्लॅन करण्याची गरज नाही. हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. गौरीची बर्थडे पार्टी होणार आणि तीही खूप थाटामाटात होणार. तुम्ही काळजी करू नका. सगळी व्यवस्था मी स्वतः करेन. बस 2 दिवसानंतर वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही गौरीला ह्या घरापासून दूर ठेवा. तिला पूर्ण दिवस घरात येऊ देऊ नका. त्याचे बोलणे ऐकून सगळेजण खुश झाले. खुशी आणि पायलने होकारार्थी डोके हलवले. तेव्हा अर्णव हसत हसत आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेला. परंतु 2 दिवसानंतर येणाऱ्या वादळापासून तो सुद्धा ह्या क्षणी पूर्णपणे अनभिज्ञ होता. 2 दिवसानंतर गौरीच्या वाढदिवसाच्या दिवशी. आज गौरीचा वाढदिवस होता आणि अर्णवने सांगितल्याप्रमाणेच पायल आणि खुशी गौरीला सकाळीच घराबाहेर घेऊन गेल्या होत्या. शॉपिंगच्या बहाण्याने त्या दोघी पूर्ण दिवस गौरीला इकडे तिकडे फिरवत राहिल्या. जेवणही त्या तिघींनी बाहेरच केले. दुसरीकडे अर्णवने आज आपल्या ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि तो पूर्ण पार्टीची तयारी स्वतः जातीने पाहत होता. संध्याकाळपर्यंत त्याने अख्खे घर तयार करून घेतले होते. जेवणाची व्यवस्था बाहेर गार्डनमध्ये करण्यात आली होती. सोबतच पूर्ण गार्डन पांढरा आणि गुलाबी रंगाच्या पडद्यांनी तसेच रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले होते, ज्यामुळे ते अतिशय सुंदर दिसत होते. या सगळ्यातून वेगळे करत अर्णवने गौरीसाठी टेरेसवर एक स्वतंत्र आणि खास व्यवस्था करून घेतली होती, ज्याबद्दल कोणालाही काहीच माहीत नव्हते. खरं तर अर्णवने विचार केला होता की आज तो गौरीला आपल्या मनातील भावना सांगेल, त्यांच्यात झालेला मनस्ताप संपून साऱ्या तक्रारी आणि गैरसमज दूर करेल. हाच सगळा विचार करत तो खूप आनंदी होता. तिकडे दुसरीकडे संध्याकाळी पायल आणि खुशी मुद्दाम जेवणाच्या बहाण्याने गौरीला एक रेस्टॉरंटमध्ये घेऊन आल्या होत्या, जिथे पायलने
जाणून बुजून गौरीचे कपडे खराब केले, ज्यामुळे गौरीला इच्छा नसतानाही स्वतःचा नवीन ड्रेस परिधान करावा लागला, जो तिने आजच पाहिला नाही खुशीचं सांगण्यावरून खरेदी केला होता. खरं तर हा सगळं अर्णव आणि त्या दोघींचाच प्लॅन होता, जेणेकरून गौरी छान तयार होऊनच घरी पोचावी. यानंतर त्या तिघी टॅक्सी करून शिंगाणे या मेन्शनसाठी रवाना झाल्या. दुसरीकडे अर्णवच्या घरी सुद्धा पाहुणे येण्यास सुरुवात झाली होती. अर्णवने जास्त लोकांना बोलवलं नव्हते, फक्त आपले मित्र आणि राजेश व विशाखा यांच्याशिवाय. खरं तर अजून कोणालाही माहीत नव्हते की अर्णवचे लग्न अनुष्काचा ऐवजी गौरीशी झाले आहे. म्हणूनच सध्या आजोबांनी जास्त नातेवाईकांना बोलवण्यास नकार दिला होता. थोड्या वेळानंतर एका नोकरांनी येऊन सांगितले की गौरीची गाडी आली आहे, ज्यामुळे सगळे लोक हॉलमध्ये एकत्र जमले आणि दिवे बंद झाले. तिकडे गौरी आल्याची बातमी ऐकून राजेश अस्वस्थ झाले, तर विशाखाचा ओठांवर एक हसू उमलले. तिकडे गौरी खुशी आणि पायलसोबत दरवाजापाशी आली आणि तिने डोरबेल वाजवली, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. तिने पुन्हा एकदा बेल वाजवली, पण तरीही तोच प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे ती चिंतेत पडली आणि खुशीला म्हणाली, कोणी दरवाजा का उघडत नाहीये? आई, काकू आणि आजी एकत्र बाहेर गेले आहेत का? त्यावर खुशी मात्र काहीच माहीत नसल्यासारखं नाटक करत तिला म्हणाले, मला माहीत नाही वहिनी, कदाचित गेल्या असतील. तुम्ही एक काम करा, दरवाजा उघडा. घरातल्या सगळ्यांकडेच घराची एक डुप्लिकेट चावी असते. एवढं बोलून तिने एक चावी गौरीकडे पुढे केली. तेव्हा गौरीने दरवाजा उघडला आणि अचानक समोर पाहून ती थक्क झाली. पूर्ण हॉलमध्ये ह्या क्षणी घोर अंधार पसरला होता. हे पाहून ती स्वतःशीच म्हणाली, आता इतकं अंधार कसा? लाईट तर आलेली आहे. त्यावर पायल चिंता व्यक्त करत म्हणाले, मला काही नीट वाटत नाहीये वहिनी. घरातून कोणीच प्रतिसादही देत नाहीये आणि आता हा इतकं अंधार. आपण आज जाऊन पाहायला हवं, कुठे काही अघटित तर घडलं नाही ना? तिच्या ह्या बोलण्यावर गौरीने होकारार्थी मान हलवले आणि ती त्या दोघींसोबत आत गेले. हॅपी बर्थडे गौरी, असं त्या तिघी हॉलच्या आत आल्या. तसं एका मोठ्या आवाजासोबत हॉलमधील दिवे चालू झाले आणि चाहो बाजूंनी एकच जल्लोष ऐकू आला, ज्यावर गौरीने आश्चर्याने आपली नजर फिरवून चारी बाजूंना पाहिले. तिथे कुटुंबातील सर्व सदस्यांसह राजेश, विशाखा, अर्णवचे मित्र आणि स्वतः अर्णव उभे होते. तसेच पूर्ण हॉल ह्यावेळी पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या पडद्यांनी आणि रंगीबिरंगी दिव्यांनी सजवला होता आणि चारी बाजूंना गुलाबी व पांढऱ्या रंगाचे फुगे लावलेले होते. तेवढ्यात सुनीता तिच्या जवळ आल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत हसून तिला म्हणाल्या, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. कसा वाटला तुला तुझा हा बर्थडे सरप्राईज? त्यांचे बोलणे ऐकून गौरीने आश्चर्य आणि आनंदाच्या संमिश्र भावांनी हसत त्यांना म्हटले, मला खूप आनंद झाला आई, पण तुम्ही हे सगळे कधी केलात? आणि आज माझा वाढदिवस आहे हे तुम्हाला कसं माहीत? तेव्हा सुनीता प्रेमाने हसून तिच्या गाल कुरवाळत तिला सांगितले, तुझ्या वाढदिवसाबद्दल मला खुशीने सांगितले आणि राहिली गोष्ट हे सगळं करण्याची तर हे मी नाही तर अर्णवने केले आहे. तुझा वाढदिवस जवळ येत आहे हे समजताच त्याने मनात ठरवले होते की यावेळी तुझा वाढदिवस खूप थाटामाटात साजरा करायचा. आज सकाळपासून तोच तुझ्या वाढदिवसाची तयारी करत होता. तसे तर माझ्या मुलाला फारशी चांगली सजावट करता येत नाही, पण तरीही त्याला जेवढे जमले तेवढे त्याने केले. त्यांचे बोलणे ऐकून गौरीची नजर अर्णवकडे वळली, जो हसत तिच्याकडेच पाहत होता. हे पाहून अचानक गौरीचे डोळे भरून आले. काहीतरी विचार करून तिच्या मनात एक अनामिक वेदना जाणवू लागली. तिने लगेच अर्णववरून आपली नजर हटवली आणि वाकून सुनीता यांच्या पाया पडली. सुनीता तिला आशीर्वाद दिला. हळूहळू सर्वांनी जवळ येऊन गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिला तिचे गिफ्ट दिले. तेवढ्यात राजेश विशाखासोबत तिच्या जवळ आले. गौरीने काही क्षण त्यांच्याकडे पाहिले, तेव्हा विशाखा तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत म्हणाल्या, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गौरी. आशा आहे की इथून पुढे तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच असेल. ईश्वर तुझी प्रत्येक इच्छा आणि मनोकाम पूर्ण करो आणि तू स्वतः आनंदी राहण्यासोबतच इतरांच्या आनंदाचे कारणही बनू शकशील,
एवढे बोलून तिचा हात घट्ट पकडत दाबला. विशाखाच्या ह्या वागण्यावर गौरीने नजर वर करून तिच्याकडे पाहिले. तिच्या ओठांवर गौरीकडे पाहून हसू तर होते, पण डोळ्यात तितकाच द्वेष होता. हे पाहून गौरीने आपली नजर वळवली आणि मग तिच्या हातातून आपला हात सोडवून पुढे होऊन राजेश यांच्या गळ्यात पडले. तेव्हा राजेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाले, प्लीज बाळा, जो निर्णय तू घेतला आहेस तो बदल, नाहीतर सर्वांच्या आयुष्यात वादळ येईल. ज्या लोकांच्या चेहऱ्यावर ह्या क्षणी हसू आहे, आनंद आहे, तो सगळा उदासीमध्ये बदलून जाईल. जे जसे चालले आहे ते तसेच चालू दे. या आनंदाला संपवण्याचे कारण तू बनू नकोस. आणि राहिली तिची गोष्ट, तर आता तिचे आमच्या आयुष्यात कोणतेही अस्तित्व नाही. जे काही तिने केले आहे त्यानंतर मी तिला कधीही माफ करू शकत नाही. आणि अर्णवकडूनही मी हीच अपेक्षा ठेवीन की तोही तिला माफ करणार नाही. तसेही जे काही तिने केले आहे आम्हा सगळ्यांना धोका देऊन, त्यानंतर ती आमच्यापैकी कुणाच्याही माफीच्या लायकीची नाही. तेव्हा गौरी त्यांच्या छातीशी बिलगूनच त्यांना म्हणाले, त्यांना माफ करायचे की नाही हा तुमचा निर्णय आहे पप्पा. पण हे तुम्हालाही माहीत आहे की आपण तिचे अस्तित्व कितीही नाकारले तरी हे सत्य कधी बदलणार नाही की ती आधीही आमच्या कुटुंबाचा हिस्सा होती आणि आजही आहे. आणि ह्या क्षणी मी जे आयुष्य जगत आहे ते तिचेच आहे. अर्णवजी सोबत माझे लग्न ज्या परिस्थितीत झाले ते तुमच्या कोणापासूनही लपलेले नाही. म्हणूनच आता मला ह्या खोट्या नात्यांचे ओझे सहन होणार नाही. हे खोटे नाते मी आणखी सांभाळू शकत नाही. स्वातंत्र्य हवे आहे आता मला ह्या नात्यातून. तसेही ह्या क्षणी जे काही माझ्याकडे आहे, हे घर, ही नाती, अगदी अर्णवजी या सगळ्यावर माझा नाही तर त्यांचा हक्क आहे, जो मी हिरावून घेऊ शकत नाही. राजेश तिला काही बोलणार इतक्यात अर्णव हसत हसत त्या दोघांजवळ आला आणि म्हणाला, जर बाबा आणि मुलीची भेट झाली असेल तर आधी आपण केक कापून घेऊया. आजोबांना तुम्ही नंतरही भेटू शकता. ते काही पळून चालले नाहीत. चला ना. तुमच्यामुळे पाहुणे किती वेळ वाट पाहणार. बिचारे कधीपासून भुकेले आहेत. त्यांना जेवणही करायचे आहे आणि मग आपल्या घरी जायला निघायचे सुद्धा आहे. म्हणूनच आधी केक कापून घ्या, नंतर जेवढ्या गप्पा मारायच्या असतील तेवढ्या मारून घ्या. त्याचं ह्या बोलण्यावर राजेश फक्त हसून राहिले. त्यांनी गौरीला स्वतःपासून बाजूला केले. दुसरीकडे गौरीने अर्णवच्या बोलण्याला कोणतेही उत्तर दिले नाही. तिच्याकडे न बघता त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करत ती हॉलच्या मधोमध पाहुण्यांच्या दिशेने पुढे गेली. जिथे केक ठेवला होता तिची अशी वागणूक पाहून अर्णवला थोडे विचित्र वाटले. पण नंतर तो तिचा हा रुसवा, तिचा हा राग समजून शांत राहिला. तिला नंतर मनवून घेऊ असा विचार करत तो हसला आणि त्या दोघांच्या मागोमागे हॉलमध्ये गेला. त्यानंतर गौरीने केक कापला आणि सर्वांना भरवला.